हे विश्वास आहे, प्रेम आहे, त्यांची स्वतःची ताकद, त्यांची मतं आणि त्याच्यावर ते असतं ना असं रुक्मिणीचं तुळशीचं पान असतं तसं ते महत्वाचं असतं विजयासाठी. ते मुंडे साहेबांचे शब्द आणि आशीर्वाद तुम्ही सर्वांनी नेहमी ठेवलेले आहे. हा कौतुक म्हणजे या गावामधील सर्व धर्म जाती पुण्या गोविंदाने राहतात. हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्म त्या सगळ्या गोष्टी, कारण शेवटी एखादा आदर्श नगर परिषद करायची असेल तर जातीवाद आणि धर्मवाद मुक्त ते वातावरण असलं पाहिजे, महिलांचा सन्मान झाला पाहिजे, महिलांना ताकद दिली पाहिजे, तिथे स्वच्छता आणली पाहिजे, या सगळ्यांचे व्यवस्थितपणे प्लॅनिंग करायला पाहिजे. मी आता नगराध्यक्षांना सुचवलंय, तुम्ही सीओना नगरपालिकेचे सुचवलंय की तुम्ही 3 प्रकारचे कामं द्या. एक म्हणजे शॉर्ट टर्म गोल, म्हणजे काय की आता तात्काळ करण्याची कामे लगेच गेली की हे प्रश्न मिटतील अशी यादी करा. दुसरी की पुढच्या 6 महिन्यात 8 महिन्यात मिड टर्म गोल त्याची यादी करा. आणि तिसरं म्हणजे लॉंग टर्म, म्हणजे जी केल्या की जसं एखादा बंधारा बांधला तर कायम स्वरूपी तिथे पाण्याचा प्रश्न मिटतो, कारण बोरला पाणी येतं, विहिरीला पाणी येतं, नदीचं खोलीकरण केलं त्याचा कागदला पाणी मिळतो. तसे लॉंग टर्म सुद्धा प्लॅन करा. त्या प्रत्येक तुम्ही लिहिलेल्या प्लॅनच्या पाठीमागे संपूर्ण शक्तीनिशी, मी जिल्ह्याची पालकमंत्री नाही, आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, पण एक जिल्ह्याची पालक तर मी आहे, त्या निमित्ताने जिल्ह्याची सहपालकमंत्री म्हणून, संपर्क मंत्री म्हणून मी या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालीन. आपल्या पालकमंत्री पण महिला आहेत, त्यांना पण संवेदना आहे. जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये महिला पालकमंत्री म्हणून मी काम केलं तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाला वेगळी दिशा दिली आहे. सुनेत्रा वहिनींची पण माझी चांगली 25 मिनिटं बैठक झाली. त्यांनाही मी सांगितलं की ही सामाजिक उपयोगाची कामं, पक्ष आणि हे सगळे विषय बाजूला ठेवून आपण करूया, एक चांगला प्रस्थापित करूया. इथे तर त्यांनी पण खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे या गेवराईचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी पालकत्व गेवराईचं आज स्वीकारते असं जाहीर करते. तसंही आधी माझं होतंच, पण नव्या नगरपालिकेच्या निमित्ताने, नवा नगराध्यक्षांच्या निमित्ताने मी स्वीकारते आणि या सगळ्या गोष्टींची पूर्ण जबाबदारी स्वीकारून प्रत्येक गोष्ट मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी उभी राहील असा शब्द देते. आता मला एका आटा चक्कीचं उद्घाटन करायचं.